सविस्तर घडामोडी आपण बघणार आहोत। आज दिवसभरामध्ये ज्या ज्या काही घडामोडी घडल्या त्याचा विश्लेषणात्मक वृत्तांत आम्ही घेऊन आलोय। विशेषमध्ये बारामतीतील लोकसभा मतदारसंघात पत्नीचा झालेला पराभव ज्याची सल अजित पवारांना बोचतेय। बारामतीच्या कार्यक्रमामध्ये पुन्हा अजित पवारांनी ती खंत व्यक्त केली, बोलून दाखवले। त्यांनी एकाच वादाची घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना क्या हुआ तेरा वादा ची आठवण करून दिली। उपमुख्यमंत्री अजित पवार हे कधीच हातचं राखून बोलत नाही, मग समोर नेता असो की कार्यकर्ता। अजितदादा मनात येईल ते बोलून मोकळे होतात। आता हेच पहा ना, बारामतीत वृक्षारोपण कार्यक्रमात अजित पवारांनी भाषणाला सुरुवात केली आणि मंचाच्या डाव्या बाजूला असलेल्या काही कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या नावाने जोरजोरात घोषणा देण्यास सुरुवात केली। कार्यकर्ते घोषणा देण्याचं काही थांबत नाही। हे लक्षात आल्यावर अजित पवारांना काही राहुलं नाही आणि त्यांनी घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना नेहमीच्या शैलीत लोकसभा निवडणुकीची आठवण करून दिली। आता अजित पवार काय म्हणाले ते ऐका। अरे थांबा रे जरा, लक्षात आलेलं आहे, बसा जरा। हा वादा कुठं लोकसभेला गेला होता कुणाला? अरे बाबा होता। बारामती लोकसभा निवडणुकीत पवार विरुद्ध पवार सामना झाला होता। सुप्रिया सुळेंविरोधात अजित पवारांनी पत्नी सुनेत्रा पवारांना उमेदवारी दिली होती। त्यामुळे या निवडणुकीकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं। पण बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी सुप्रिया सुळेंच्या बाजूने कौल दिला। पत्नीचा झालेला पराभव अजित पवारांच्या चांगला जिव्हारी लागला। हाती सत्ता असतानाही अजित पवारांना बारामती लोकसभा जिंकता आली नाही। आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार सावध झाले। त्यांनी समाजातील विविध घटकांना चुचकारण्याचा प्रयत्न सुरू केला। बारामतीमधील मुस्लिम समाजासाठीही मौलाना आझाद मंडळामार्फत 4 कोटींची आर्थिक तरतूद केल्याचं सांगतानाच अजित पवारांनी पुन्हा एकदा घड्याळाचं बटन दाबण्याची आठवण करून दिली। मौलाना आझाद महामंडळाच्या वतीनं देखील 4.5 कोटी रुपये मंजूर आपण केलेले आहेत मुस्लिम बांधवांच्या करता। त्याकरता माझा सत्कार करायचा आहे। नुसता सत्कार कशाला करायचा? कुठे गेला तो? सत्कार करण्यापेक्षा बटन दाबा माझा मंजूर आहे। सत्कारापेक्षा ते आम्हाला जास्त महत्व देणार आहे। ठीक आहे। एकीकडे अजित पवारांनी लोकसभा निवडणुकीच्या झालेल्या पराभवाची खंत व्यक्त केली, तर दुसरीकडे वृक्षारोपणावरूनही बोलताना कार्यकर्त्यांना खोचक टोला लगावला। अजित पवार काय म्हणाले जरा कान देऊन ऐका। आता दिलेली झाडं ही लावून ती वाढवायची, नाहीतर वाढलेली झाडं म्हणाल हीच गेल्या वर्षी लावली। एवढं काही मला वेळ समजू नका, मी काही एवढा नाही, परंतु म्हणत नाही, पण एवढं काही तुम्ही मला मूर्ख समजू नका। अजित पवार बोलताना आगळ पगळ बोलतात। अनेक वेळा त्यांना त्याचा फटकाही सहन करावा लागला। पण अजित पवारांनी बारामतीमधील वृक्षारोपण कार्यक्रमात आपल्या स्वभावाप्रमाणेच जोरदार टोलेबाजी केल्याचं पाहायला मिळालं। जितेंद्र जाधव, न्यूज 18 लोकमत, बारामती।